नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रहो, एक पोस्ट मी टाकली त्या थर्मासचा फोटो टाकून आणि प्रत्येकाने नेमकं काय घडलंय हे मला विचारायला सुरुवात केली होती. आता काय घडलंय आणि काय झालंय याचे मी काही व्हिडिओ करणार आहे, कारण ते सांगणं आवश्यक आहे. USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची एम्बेसी, दूतावास भारतामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये, त्यापैकी आपल्या मुंबई शहरामध्ये देखील एक दूतावास आहे. या शहरातल्या दूतावासातील पॉलिटिकल कन्सल्टंट प्रियंका यांनी आमचे मित्र अनय जोगळेकर यांचे त्यांच्या त्या समान व्यवसायातले असल्यामुळे त्यांना फोन केला आणि सांगितलं की महाराष्ट्रातल्या या राईट विंगर युट्यूबर्सना, अमेरिकेच्या भाषेत राईट विंगर्स युट्यूबर्सना, कारण मी स्वतःला राईट विंगर समजत नाही, कोणीतरी लेफ्ट आहे म्हणून मी राईट आहे असं कशा करता? आय एम ऑलवेज राईट हे आपलं म्हणणं आहे. म्हणजे कोणी लेफ्ट आहे म्हणून आमची बाजू उजवी झाली असं होत नाही. आमची बाजू राष्ट्रीय विचारांची आहे, आमची बाजू हिंदुत्वाची आहे. लिबरल नाही, लिब्रांडू तर नाहीच नाही. अशा राष्ट्रीय विचारांच्या युट्यूबर्सना भेटायचं आहे आणि ती भेट झाली पाहिजे आणि ती एम्बेसीत व्हावी असं अनय जोगळेकरांना कळवलं. अनय जोगळेकरांनी भाऊ तोरसेकरांना फोन केला, मला केला, प्रभाकर सूर्यवंशींना केला, अश्विन अघोरांना केला आणि या सगळ्यांच्या फोन कॉलवरती भाऊ दिल्लीमध्ये असल्यामुळं भाऊ येऊ शकले नाहीत. मी, प्रभाकर सूर्यवंशी, अश्विन अघोर आणि अनय जोगळेकर अशा चौघांची भेट निश्चित झाली. आता हे आमंत्रण होतं थेट US एम्बेसीकडून. आता याचा आनंद एवढा आम्हाला झाला की चक्क अमेरिकेतून बोलावलं जात आहे आणि ते जगाला सांगितलं पाहिजे असं वाटलं. आता आम्हाला असं वाटलं होतं की आज जाताना मस्तपैकी आमचा US एम्बेसीत प्रवेश, मग गेल्यावर बघा ही US एम्बेसी असं काहीतरी दाखवता येईल. पण तिथले नियम जरा जास्तच कडक होते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून ठेवायच्या प्लस विमानतळावर जशी चेकिंग होते तशी सगळी चेकिंग 2 वेळेला करून आत जायचं. म्हणजे तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाहीत, कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाहीत, काहीही घेऊन जाऊ शकत नाहीत. तुमची बॅग डिपॉझिट करावी लागते. सगळं त्या सिक्युरिटी एजन्सीला डिपॉझिट करून आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यावर आमच्या बैठकीला प्रारंभ झाला. साहजिक आहे, अमेरिकेच्या लोकांना भारतातल्या ज्या ज्या गोष्टी संबंधी क्युरियोसिटी असते, उत्सुकता असते, त्या विषयावर त्यांनी चर्चा करून माहिती घ्यायला सुरुवात केली. आता खरं तर आम्ही सगळे त्यांना माहिती देण्यासाठीच गेलो होतो की काय असा प्रश्न मला पडला, पण त्यांनी ती माहिती घ्यायला सुरुवात केली. मला आनंद एका गोष्टीचा होत होता. अपना भिडू अपना भिडू अपना भिडू म्हणत आम्हालाच आपलं समजणारी माणसं आमचा सन्मान वाढवायला कधी DG9 आकारच्या कार्यालयात गेली नाहीत की कधी अनालायझरच्या ऑफिसवर येऊन सन्मान वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. पण अपना भिडू असं आम्हाला म्हणत दुसऱ्यासोबत टाका भिडविणारे इथे होते आणि ज्यांना सन्मान, ओळख द्यायची सवय नव्हती. मी आधीच सांगितलंय, हे कोणी सन्मान द्यावा, ओळख द्यावी, राजकारण्यांनी ओळख द्यावे म्हणून करत नाहीत. उगाच आमच्यावर टीका करणाऱ्यांना आयतं कोलीत मिळून जाईल म्हणून आधीच सांगतोय स्पष्टपणे. कोणी येतंय जातंय यासाठी हा धंदा नाहीये, हे आहे लोकांच्यासाठी. पण ज्यांना आवश्यकता होते, फायदा होतो, त्याही माणसांना सन्मान द्यावा वाटत नाही. अशी स्थिती असताना अमेरिका बोलून किमान चहाचा रिकामा थर्मास तरी देतं. बरं आहे, चहाचा थर्मास रिकामा होता हे खूप बरं आहे. जर तो रिकामा नसता आणि चहानं भरलेला असता तर सुदैवाने तिथे बिस्किटं होते आणि मग चाय बिस्कुटवाले पत्रकार अशी आमची गणना झाली असती. ते नाही घडलं. आम्हाला चर्चा बऱ्याच विषयांवरती झाली आणि ज्या विषयांवरती चर्चा झाली ना त्या विषयांवरचं मतप्रदर्शन मी सुद्धा नक्की करणार आहे. म्हणजे मुंबईत येणाऱ्या माणसाला, कुठल्याही बाहेरच्या, फक्त अमेरिकेच्या नाही, मुंबई बघायची असेल तर सगळ्यात पहिलं वाक्य असतं, लेट अस ड्राईव्ह टू धारावी. धारावीकडे जाऊया. धारावीत काय आहे हो? धारावीत काय बघण्यासारखं? म्हणजे धारावीतल्या झोपडपट्टीतल्या त्या बारीक बारीक गल्ल्या, छोट्या छोट्या घरात राहणारी माणसं, तिथली गरिबी, तिथलं दारिद्र्य, तिथली घाण ही तुम्हाला दाखवायची आहे आणि तीच तुम्हाला मुंबई म्हणून जगाच्या समोर प्रेझेंट करायची आहे. हेच
धारावीचं सत्य तुम्हाला बघायचं असतं. काय बघायचं असतं महाराष्ट्रात, भारतात येऊन? म्हणजे मी फक्त अमेरिका असा विषय करत नाहीये, तर इथे येणाऱ्या माणसांना उत्सुकता काय असते? इथे ह्युमन ट्रॅफिकिंग खूप होते, इथे वेश्या व्यवसाय करणारी लोक खूप आहेत, इथे अमुक एक चुकीची गोष्ट खूप होते, म्हणजे इथे विक्री होते महिलांची, इथे गर्भपाताचं प्रमाण प्रचंड आहे. या सगळ्या गोष्टी अमेरिकनांना जाणून घ्यायच्या असतात, विदेशींना जाणून घ्यायच्या असतात, त्याचे फोटो काढायचे असतात आणि हे सगळं नेऊन आपल्या देशामध्ये मांडायचं असतं. मुळात चूक आपली आहे, मुळात चूक आपली आहे. जी चूक आपण अशी आहे की आमच्या परंपरांचं अनुपालन चुकीच्या पद्धतीनं करतोय, खूप चुकीच्या पद्धतीनं करतोय. आणि ते करत असताना त्याला आपले वाईट गुण म्हणून आपण सांगतोय. मुळात ज्या आमच्या आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्याप्रमाणे आम्ही वागत असतो. सगळेजण ओरडतात. फक्त एकच घटना सांगतो एवढ्या व्हिडिओ पुरती, पुढच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. फक्त एकच सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये सातत्यानं गर्भपात होतात याची ओरड केली जाते. म्हणजे परळीच्या मुंडे दाम्पत्य किती हजार गर्भपात करत होते, बघा कसा ते करत होते. अजून कुठला जामखेडचा एक डॉक्टर सापडला, बघा तो बीड जिल्ह्यात किती गर्भपात करत होता, अशी ओरड करून गर्भपात करणारा जिल्हा अशी आमची बदनामी केली गेली, अशी आमची बदनामी केली गेली. त्यांनाही त्याच बाबतची क्युरियोसिटी होती. मी त्यांना हेच सांगितलं, म्हणजे मी माझ्या बाजूने सांगितलं की किती चुकीच्या पद्धतीनं तुम्ही समजत असता, किती चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जाणून घेत असता आणि ते मांडत असता. लक्षात घ्या, साखर कारखान्यामध्ये कोयत्याच्या जोडीला पैसे मिळतात. म्हणजे जोड जर असेल, नवरा बायको, याच्या कोयत्याची जोड म्हणतात, त्याला जास्त पैसे मिळतात. मग कारखाना कॉन्ट्रॅक्टर नेमतो, कॉन्ट्रॅक्टर मुकादम नेमतो आणि हा मुकादम जोडीला उचल देऊन त्या जोडीला आपल्याकडे कामाला बोलवत असतो. म्हणजे नवरा बायको कामाला येतात आणि लाख लाख रुपये उचल दिली जाते, काही महिन्याकरता मिळणारे पैसे वेगळे. अशा वेळी जेव्हा लाखभर रुपये उचल घ्यायची असते तेव्हा लग्न झालेलं जोडपं असावं लागतं. म्हणून सज्ञान वयात कोयता चालवण्या इतकं बळ मनगटात आलं की त्याला कामाला लागलं पाहिजे आणि सोबत जोडी आली पाहिजे, बायको आली पाहिजे. म्हणून 16व्या 17व्या 18व्या वर्षीच लग्न करण्याची पद्धत. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये लग्न करण्याचा सीझन हा मार्च एप्रिल मेचा आहे, फार फार तर काही जून मध्ये होतात. या सीझन मध्ये लग्न झाली की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास कारखाने सुरू होतात. म्हणजे दिवाळीचा कार्यकाळ यायच्या आधीच कारखाने सुरू झालेले असतात. काही दिवाळीनंतर, काही दिवाळीच्या आधी सुरू होतात. या 4-5 महिन्याच्या काळामध्ये ती मुलगी जिचं लग्न झालंय ती गर्भवती होत असते. आणि गर्भवती स्त्री ऊस तोडायला जाणं कठीण असतं. त्या कडाडत्या थंडीत अंग कापणाऱ्या उसाच्या पाचटातून नुसता फिरवला तरी हे रक्तबंबाळ होतील. तिथे त्या उसाचा विचार, थंडीचा विचार न करता उसालाच कापीत जावं लागतं. जो आपलं अंग पानाने कापतो ना, त्या उसाला कापत जावं लागतं. अशा वेळी ती फिजिकली फिट राहणं आवश्यक आहे आणि गर्भवती स्त्री फिट राहू शकत नाही. पोटचं पाडल्याशिवाय पोट भरता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ऊस तोडीला जाणारी स्त्री ही पहिल्यांदा आपला गर्भपात करून घेते आणि मग ऊस तोडीला जाते. ही समस्या भुकेशी संबंधित आहे, गरजेशी संबंधित आहे. गर्भ पोराचा की पोरीचा म्हणून तो पाडला जात नाही. पोटाची आग विझवायची असेल तर पोटचं पाडल्याशिवाय ती विझू शकत नाही. ही त्यांची शोकांतिका असते, म्हणून त्या गर्भपात करून जातात. आकडे गोळा करायचे, इतके गर्भपात झाले, मग इतके गर्भपात झाल्यावर इतक्या मुलींचा गर्भ पाडल्या गेला असं म्हणून ठोकून द्यायचं. एका समुदायाला, एका जातीला, एका वर्गाला, एका जिल्ह्याला बदनाम करत जायचं. त्याच्या स्टोरी लिहित जायच्या आणि त्या स्टोरी मांडत 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 स्वतःचं दुकान मात्र मांडून घ्यायचं. ही यांची वृत्ती
आणि तोच प्रश्न नेमका विचारला गेला, त्यामुळं पोट भरण्यासाठी पोट पाडावं लागतं हा मुलाचा किंवा मुलीचा नसतो, हे वास्तव सांगूनच आम्ही तिथून उठलो. आणखी बऱ्याच चर्चा झाल्यात आणि त्या विषयावरचे सविस्तर व्हिडिओ देखील मला करायचे आहेत. या चर्चा, या USA भेट, त्यांनी दिलेलं गिफ्ट, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्यात. मला वाटतंय या चर्चांसाठी त्यांनी बोलवणं हा सुद्धा मराठीतल्या यूट्यूबवर पत्रकारिता करणाऱ्या, अनालिसिस करणाऱ्या यूट्यूबर्ससाठी एक अभिमानाची गोष्ट असेल. आणि अगदी प्रामाणिकपणे जाता जाता याचं श्रेय तुमच्याच पायावरती टाकतोय प्रेक्षक हो. कारण अनय असो, प्रभाकर असो, सुशील असो, अश्विन असो, अधोरेखितचे कुलकर्णी असोत, की या सगळ्यांची शिरोमणी भाऊ तोरसेकर, या सगळ्यांना या पातळीवर आणण्यासाठी तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात. हे सगळं श्रेय तुमचंच आहे. म्हणूनच तुम्हाला मनोमन वंदन करतो आणि आजच्या पुरतं थांबतो. बाकी चर्चा पुढच्या व्हिडिओत आहेतच. नमस्कार.